आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयाच्या संदर्भामध्ये लिहिलेले आहे. तर ते मी आपल्या समोर मांडतोय. आदिवासी शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वासातिक पूर्व कालखंडामध्ये आदिवासी हे जंगलामध्ये फिरती शेती करत असतात. वासातिक कालखंडामध्ये त्यामध्ये बदल झाला आणि त्यामध्ये वासातिक कालखंडामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची निर्मिती झाली. ब्रिटिशांनी आपल्या वासातिक कालखंडामध्ये निर्माण केलेल्या फॉरेस्ट खात्याला 2 जणांनी सर्वात प्रथम विरोध केला. त्यातले एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी फॉरेस्ट खात्याच्या निर्मितीबद्दल स्पष्टपणे नोंदवलेलं आहे की आपले अष्टपैलू अष्टपैलू अक्षर खर्च करून तिथल्या भट लोकशाहीच्या नादाला लागून जे गोऱ्या लोकांनी जे नवं जंगल खातं केलेलं आहे ते तात्काळ बंद करण्यात यावं. या जंगल खात्यानं शेतकऱ्यांच्या वैशिखालच्या जमिनी काढून घेतलेल्या आहेत आणि ते भिल्ल व इतर शेतकऱ्यांच्या मुळावर आले असं त्यांनी वर्णन केलं. हे आकलन जे होतं महात्मा फुल्यांनी वासातिक कालखंडामध्ये वासातिक सत्तेचं आदिवासींबद्दलचं असलेलं धोरण याचं स्पष्ट आकलन महात्मा फुलेंना झालं आणि दुसरं बिरसा मुंडांना झालेलं. 2 व्यक्तीच्या कालखंडामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना ब्रिटिश भांडवलशाहीच्या विकासासाठी जंगल तोड आणि यांच्या विरोधामध्ये संथाल, गोंड, भिल्ल, महादेव कोळी यांनी जे उठाव केले त्या उठावांना थांबवण्यासाठी या भागात जंगल तोडल्यानंतर जे जमीन होती त्या पडीत जमिनीवर शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणं असं ब्रिटिशांचं दुहेरी धोरण होतं. हे धोरण वासातिक धोरण जे आहे ते स्वातंत्र्यानंतर सुद्धा चालू राहिलं आणि त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची कार्यवाही सतत चालू राहिली, जंगल तोडही चालू राहिली आणि या स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या कल्याणकारी राजवटीमध्ये एक नवीन गोष्ट उदयाला आली. म्हणजे वासातिक पूर्व कालखंडामध्ये स्वतःची बियाणं आणि सेंद्रिय शेती ही आदिवासींकडे होती. वासातिक कालखंडामध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आक्रमण झालं आणि स्वातंत्र्योत्तर कल्याणकारी राजवटीमध्ये विशेषतः 1970 नंतर हायब्रिड बियाणं, रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा हस्तक्षेप हा आदिवासी शेतीमध्ये झाला. यातून आदिवासींचं पारंपरिक बियाणं जे आहे ते नष्ट करण्यात आलं आणि जमिनीची सुद्धा हानी मोठ्या प्रमाणावर झाली. यानंतर 4था कालखंड म्हणजे वासातिक पूर्व, वासातिक कल्याणकारी राजवटीचा कालखंड आणि 1990 नंतरचा कालखंड जागतिकीकरणाचा कालखंड. याच्यामध्ये पुन्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट कायम आहे. त्याचं आक्रमण हे आदिवासी शेतकरी आणि भूमींवरचं कायम आहे. हराकी तंत्रज्ञान, हायब्रिड बियाणं, रासायनिक खत, कीटकनाशक यांचा उच्छाद हाही कायम आहे. तिसऱ्या बाजूला बाजारपेठेचा अनिर्बंध संचार हे वैशिष्ट्य खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या या कालखंडात आलेला आहे. बाजारपेठेचा पूर्णपणे नियंत्रण व्यवस्थेवरचं हे तिसरी गोष्ट याच्यामध्ये निर्माण झालेली जागतिकीकरणाच्या नंतरच्या कालखंडामध्ये आणि त्याच्यामध्ये कंपनी शेतीपर्यंत, करार शेतीपर्यंतचा टप्पा हा अलीकडच्या काळात गाठला गेलेला आहे. जागतिकीकरणामध्ये झालेला बदल जो आहे त्याचं एक उदाहरणार्थ पारधी समाजाचा उल्लेख झाला. त्याच्यावर मला आठवलं काही पारध्यांचं शिष्टमंडळ आमच्या सत्याग्रह ग्रामीण सत्याग्रही सभेला भेटण्यासाठी आले आणि ते म्हणाले की आम्हाला शेती करायची आहे, आम्ही करतही होतो पण आम्हाला हुसकावून लावण्यात आलेलं आहे आणि पुन्हा आम्हाला शेतीची पाहिजे पण आम्हाला भीती वाटते पोलिसांची आणि याची. तर मग आमचे काही कार्यकर्ते म्हणाले की मग भीती वाटते तर तुम्ही एक काम करा, तुमचा जुना परंपरागत धंदा जो आहे तो चित्र मारण्याचा करा. तर चित्र म्हणजे एक प्रकारचा पक्षी, तर ह्यांना पारध्यांचं दुसरं नाव चित्र मारे सुद्धा आहे. तर ते चित्र मारण्याचा धंदा, तर मग त्यातला एक पारधी असं म्हणाला की भाऊ ते चित्र तरी कुठं राहिले आता म्हणे. म्हणलं का बरं चित्र कुठे गेली? तर म्हणे हे शेतकरी त्यांच्या पिकांवर जे फवारतात म्हणे त्यातनं जे विष येतं त्यातनं चित्र हळूहळू मरून गेलेली आहे. तर जागतिकीकरणाचा शेतीवर झालेला प्रत्यक्ष परिणाम आणि त्याचा एका पारधी जमातीवर झालेला परिणाम, पारध्यांचं उपजीविकेचं साधन असलेली चित्र
ज्यांच्याकडे उत्पादनाचं दुसरं साधन नाही, ते उपजीविकेचं साधन, ती चित्र सुद्धा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कशी नष्ट केली गेली याचं उदाहरण हे त्या पारदेशी सांगितलं. आणि मग आमचे कार्यकर्ते म्हणाले की जर चित्रही मिळत नाही तर मग जगायचं असेल तर जमीन कसण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग जंगल जमीन कसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पारधी तयार झाले. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उदाहरण हे धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जामने गावच्या पारध्यांचं आहे. 350 पेक्षा जास्त पारध्यांनी जमीन कसायला सुरुवात केली. आणि एका बाजूला बहुराष्ट्रीय कंपनी सुजलाम सरके, दुसऱ्या बाजूला पोलीस खात्याची भीती, तिसऱ्या बाजूला वन खातं आणि चौथ्या बाजूला महसूल खात्याची अनास्था, या सगळ्यांना तोंड देत पारधी समूह हा नव्या दृष्टिकोनानं भारावला जाऊन त्यांना जमिनीवरचा कब्जा घेतला. हे उदाहरण हे जागतिकीकरणाच्या कालखंडाचे. ही जी शेती आहे याच्यामध्ये आदिवासी भागात होणारी पिकं जी आहेत त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नागली, भुईमूग, शेंगा, भरटी आणि सावा सारखी जुनी पिकं सुद्धा आहेत. तूर आहे, वरई आहे, हरभरा आहे, कपाशी आहे. आणि अलीकडच्या काळात नव्याने इंट्रोड्यूस झालेली पिकं, नगदी पिकं जी आहेत ते कांदा, ऊस आणि सोयाबीन सुद्धा आहे. या सगळ्याच्या बाबतीमध्ये जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे शेतमालाच्या रास्त भाव न मिळाल्यामुळे निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यातला एक भाग की आता शेतीमालात म्हणजे सोयाबीन आहे त्याला बाजारभाव जो आहे तो आज 2500 रुपये आहे, उत्पादन खर्च त्याचा 3500 रुपये आहे. आणि भाव खरं तर मिळायला पाहिजे किमान स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट लक्षात घेऊन 2500 अधिक 50% नफा म्हणजे उत्पादन खर्च जो आलेला आहे त्याच्यात अधिक 50% एवढा भाव किमान मिळायला पाहिजे. किमान 37 ते 4000 भाव मिळायला पाहिजे. तो 2500 इतकाच भाव मिळतो. तर हा उत्पादन 45 किमान भाव मिळायला पाहिजे, तो 25 मिळतो. तर तेच गोष्ट मक्याच्या बाबतीत 1000 रुपये बाजार भाव आता चालू, उत्पादन खर्च 1200 रुपये आहे आणि भाव किमान 1600 रुपये मिळायला पाहिजे. घोषित हमी भावापेक्षाही कमी किंमत, कमी बाजार भाव मिळणं हा प्रकार हा इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत होतो, तोच आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीतही होतो. हरभरा, तूर, नागली, कांदा आम्ही 21 नोव्हेंबरला विसरवाडी, नंतर 22 नोव्हेंबरला दहिवेल असेल आणि नंतर नंदुरबार, धुळे असे 4 मोठे सत्याग्रह हे खानदेशामध्ये कपाशी आणि सोयाबीनच्या भावासाठी केले. हजारो शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झाले. त्यावेळेस आम्ही देशात पहिल्यांदा आदिवासी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असाच हेच आधी 1985 साली आदिवासी शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्च किती येतो आणि किती हमी भाव मिळाला पाहिजे याबद्दलची पहिली मांडणी सत्तेविरुद्ध ग्रामीण कॅटेगरी सभेनं 1985 साली केलेली होती. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या उदयाच्या किंवा अत्यंत भरभराटीच्या कालखंडामध्ये त्यामध्ये आम्ही ही मांडणी केली होती. आणि तेच आज जागतिकीकरणानंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतमालाचा उत्पादन खर्च आणि त्यावर आधारित मिळायला पाहिजे असणारा हमी भाव याची मांडणी हे या ठिकाणी आम्ही केलेली आहे. हे प्रत्येक म्हणजे कपाशीच्या बाबतीत सुद्धा 5000 रुपये बाजार भाव आहे, उत्पादन खर्च 8000 रुपये आहे आणि किमान 10000 रुपये भाव मिळायला पाहिजे, तो 5000 मिळतो. उत्पादन खर्चापेक्षाही 3000 रुपये कमी हा भाव मिळतो. आणि नोटाबंदी नंतर तर नवीन नोटा जर पाहिजे असतील तर 4000 रुपये आणि जुन्या नोटा घ्यायला तयार असेल तर मग 5500. म्हणजे जुन्या नोटा तू घे आणि तू कुठेही खपव अशा पद्धतीने. नोटाबंदीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या काळात मला जवळजवळ 100 फोन आले, त्याच्यातले जवळजवळ 20-22 फोन पारध्यांचे. भाऊ ही नोट चालत नाही म्हणतात. म्हणलं हा बंद झाले म्हणजे मग आता फाडून फेकायची. तर हा हे जे आहे मार्केट बाजाराचं आणि एकूण संपूर्ण या नव्या आधुनिक व्यवस्थेचं अज्ञान हे मुळात ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे आदिवासी शेतकऱ्याच्या शोषणामुळे मूळ प्रश्न मला या ठिकाणी असा पडलेला आहे. शेतकऱ्याचं शोषण होतं ही गोष्ट सर्व मान्य आहे, पण त्यात आदिवासी शेतकऱ्याचं असं वेगळं शोषण हे या ठिकाणी होतं का हा प्रश्न आहे. तर आदिवासी म्हणून त्या शोषणामध्ये अपरिमित भर पडते. म्हणजे उदाहरणार्थ दलित शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडामध्ये दादासाहेब गायकवाडांचं उदाहरण आहे. हे त्यांचा गुळ म्हणजे अस्पृश्य शेतकऱ्यानं तयार केलेला गुळ असल्यामुळे बाजारपेठेत त्याला कुणी हात लावत नव्हतं. अशा पद्धतीचा भाग होता. तीच गोष्ट आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने घडते. आदिवासी शेतकऱ्याला बाजारपेठेतून बाहेर ढकलण्यात येतं. तुम्हाला त्याला प्रवेश करण्यापूर्वी 3 या गोष्टींना सामोरं जावं लागतं. एक तर सर्वात आदिवासींची संख्या महाराष्ट्रामध्ये 8% असली तरी महाराष्ट्रातली 1 ते 1.5% जमीन सुद्धा आदिवासींच्या ताब्यात नाही. म्हणजे जमीन मालकी बाबत आदिवासी अत्यंत कमी स्तरावर आहेत. ही पहिली गोष्ट. दुसऱ्या बाजूला असलेल्या जमिनीत जे भांडवल लागतं गुंतवणुकीसाठी ते भांडवल अत्यंत कमी आहे आणि असलेल्या भांडवलावर सुद्धा ती गुंतवणूक करून दीर्घकाळ तग धरता येण्यासारखी परिस्थिती आदिवासींमध्ये नाही. दुसऱ्या बाजूला बियाणं महाग आहेत. निविष्ठ जे आहेत शेतीसाठी लागणारे बियाणं असतील, खतं असतील, कीटकनाशक असतील, या गोष्टी महाग आहेत आणि त्या घेण्यासाठीचं भांडवल जे आहे ते भांडवल अपूर्ण आहे. दुसऱ्या बाजूला नव तंत्रज्ञान जे आहे, पारंपरिक पद्धतीची शेती नष्ट झालेली आहे, पारंपरिक बियाणं नष्ट झालेलं आहे. म्हणजे एक तुळशी भात नावाचा भात नवापूर तालुक्यामध्ये 15 वर्षापूर्वी होता. हे आम्ही असं पायी दौरे करत असताना आम्ही चाललो की आम्हाला लांब पर्यंत असा तुळशीचा वास येत होता. आणि आज 2015ला 16ला जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा तुळशी भात हा नवापूर तालुक्यातून नष्ट झालेला आहे. त्यामधनं आम्हाला त्याचं बियाणं शोधावं लागलं. म्हणजे पारंपरिक बियाणं नष्ट झालेलं आहे. पारंपरिक कौशल्य हे प्रस्तुत राहिलेले नाही आणि त्यामुळे नव तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाची ओळख नाही. अशा कचाट्यामध्ये आदिवासी शेतकरी हा सापडलेला आहे. पारंपरिक सावकार जो आहे तो सावकार जिवंत आहे. हा सावकार हा बनिया सावकार जो आहे आणि काही भागामध्ये बोहरा मुस्लिम व्यापारी जे ते सावकारी करतात. या दोन्ही प्रकारच्या उच्च जातवर्गीय सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर म्हणजे 10% महिना चक्रवाढ दरानं व्याज म्हणजे ते 120% व्याज होतं. अशा पद्धतीनं व्याजानं पैसे दिले जातात आणि नंतर जमीन काढून घेतली जाते. ही सावकारशाही आर पाटलांनी कोपरापासून ढोकरापर्यंत फोडण्याची प्रतिज्ञा घेऊनही कधी न संपलेली सावकारशाही अजूनही आदिवासी भागामध्ये चालू आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आदिवासी शेतकऱ्याचं जे शोषण होतं त्याचं कारण बाजाराची जी भाषा आहे ती भाषा हे प्रमाण भाषा आहे, ती आदिवासी भाषा नाही. बाजार जो आहे म्हणजे उदाहरणार्थ कांद्याचं मार्केट हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठं मार्केट नाही. तुम्हाला जर कांदा विकायचा असेल तर तुम्हाला वाशीला यावं लागेल, नाहीतर लासलगावला जावं लागेल किंवा निफाडला जावं लागेल. ह्या कांद्याच्या चाकणला जावं लागेल. या कांद्याच्या मार्केटची प्रमाण भाषा जी आहे ती प्रमाण भाषा हे मराठी आहे. आदिवासी भाषेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या माणसाला ही प्रमाण भाषा जी आहे ती अवगत नाही त्या शेतकऱ्याला. दुसऱ्या बाजूला संपर्काचं जाळं नाही. शाहू शेतकऱ्याचं नात्या गोत्याचं जाळं शेतकरी म्हणून असला तरी दलाली करणारा अर्थ जो आहे तो त्याच्या जातीचा असतो म्हणून तो शोषण करत नाही असं नाही. पण त्या बाबतीमध्ये किमान सुरक्षितता त्याला जी उपलब्ध असते ती आदिवासी शेतकऱ्याला नाही. कारण व्यापाऱ्यांमध्ये आदिवासी जमातीचा कोणीच प्रतिनिधी व्यापाऱ्यांमध्ये नाही, अडत्यांमध्ये नाही. त्यामुळे हे जे संपर्काचं जात जमातीय नेटवर्क भारतामध्ये अस्तित्वात आहे ते या आदिवासी शेतकऱ्याला उपलब्ध नाही. बाजाराची भाषा त्याला माहित नाही, संपर्काची साधनं त्याच्याकडे नाहीत आणि संपर्काचं जात जमातीय नेटवर्क त्यांच्याकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळे या बाजारपेठीय शोषणाला तो सहजपणे बळी पडतो इतर शेतकऱ्यांपेक्षा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसऱ्या बाजूला जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये या नव्या गोष्टी आल्या की एसीझेड म्हणजे जमीन ताब्यात घेण्याची एक मोठी गोष्ट हे सुरू झाली आहे. एसीझेड ते कंपनी शेतीचा कायदा म्हणजे शेती करण्यासाठी तुम्हाला भांडवल नाही आणि तुम्हाला गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे भांडवल नसल्यामुळे तुमच्याकडे नवीन साधनं नाही. तुम्ही ना ट्रॅक्टर घेऊ शकत, ना विहीर बनवू शकत, ना तुम्ही पाईपलाईन टाकू शकत आणि कल्याणकारी योजना या त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत त्या फक्त राजकीय संपर्क याच्यातून जातात आणि त्या राजकीय कारणासाठीच फक्त अंमलात आणल्या जातात. तर हा एसईझेडचे करार शेतीचा कंपनी शेतीचा महाराष्ट्रात सामना केलेला कायदा हे सगळे कायदे जे आहेत हे या पार्श्वभूमीवर आपण बघितले पाहिजे. हे आदिवासी शेतकऱ्याला आता भांडवल नसल्यामुळे साधनं नसल्यामुळे बाजारपेठेचा कौशल्य अवगत नसल्यामुळे त्याला आता शेतीपासून परावृत्त करून म्हणजे जे थोडे नवीन मालक आहेत त्यांना ही शेती सोडून देऊन ती शेती करारानं कंपन्यांना देण्यासाठीचा मार्ग हा या भागात या पद्धतीनं हे केला. यातनं आदिवासींची जमीन हस्तांतरित करण्यावर प्रतिबंध घालणारा 1966 ची जी महसूल संहिता आहे त्याच्यावरती एक आडमार्गानं बाजूला करण्याचं काम हे यातनं होणार आहे. आदिवासीची जमीन आता हस्तांतरित न करता सुद्धा कंपन्या सहजपणे काढून घेणार आहे. दुसऱ्या बाजूला म्हणजे आणि हे कशासाठी कंपनी शेती कायदा हा आलेला आहे आणि नीरा देवकर धरणाचा काल त्यांनी उल्लेख केला संपत काळाने पुण्याच्या पुणे जिल्ह्यातलं हे धरण तर सर्व आदिवासी विभागात आहे आणि त्याचं पाणी मात्र आदिवासींना उपलब्ध नाही. हे काही असेल नर्मदा असेल किंवा नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातली धरणं असतील किंवा मुंबईला पाणी पुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यातील तानसा आणि वैतरणा आणि इतर धरणं असतील ही सर्व धरणं आदिवासी भागातली आहेत. पण या धरणातलं पाणी हे 5% पाणी सुद्धा आदिवासींच्या वाट्याला येत नाही. आदिवासींच्या डोळ्यादेखत हे पाणी बिगर आदिवासींच्या शेतापर्यंत पोहोचवलं जातं किंवा शहरीकरणासाठी औद्योगिकरणासाठी पोहोचवलं जातं. नीरा देवगर धरणाचा जो उल्लेख झाला नीरा देवगर धरण या धरणासाठी 2010 साली जागतिक निविदा महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केली. आजपर्यंत धरणाचं खाजगीकरण करण्याचं कधी घडलेलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. हा देशातला सर्वात मोठा प्रयोग या ठिकाणी धरण पाण्यासकट विकण्याचा प्रयत्न झाला. हे धरण बांधून पूर्ण या धरणामध्ये पाणी आहे आणि या धरणाला कालवे काढले गेले. महाराष्ट्रामध्ये जे सिंचन झालेलं 18% असं सांगितलं जातं ते अजून 10% वाढू शकलं असतं जर कालवे काढले असते तर. पण ही परिस्थिती तुम्ही पुणे जिल्ह्यात जा नाशिक जिल्ह्यात जा प्रत्येक ठिकाणी परिस्थिती तुम्हाला दिसेल की कालवे काढलेले नाहीये धरण बांधून तयार आहे कारण ते सांगितलंय शेतीसाठी आहे प्रत्यक्षात ते औद्योगिकरणासाठी वापरलं जाणार आहे. आणि नीरा देवगर धरणामध्ये सर्वात मोठा इंटरेस्ट अंबानींचा होता कारण मुंबई पासून बेंगलोर पर्यंत जे मॉल्स अंबानीचे आहेत त्यांना फ्रेश भाजीपाला पुरवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी धरणासकट जमीन पाहिजे होती अंबानीला आणि त्यासाठी नीरा देवगरची साईट सर्वात उत्कृष्ट साईट होती. आणि या पद्धतीनं पाणी हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात देण्याचं मोठं धोरण हे आखण्यात आलेलं आहे. एसईझेड साठी 5,75,000 हेक्टर जमीन हे 1,75,000 कोटी रुपयांच्या सबसिड्या देऊन एका वर्षाला या भांडवलदारांच्या घशात घालण्याचं काम केलं. या विरोधात 4 विजयी लढाया झाल्या. एक एसईझेड विरोधातले रायगड जिल्ह्यातले अंबानींच्या विरोधातले महामुंबईची लढाई, दुसरे कार्ला एसईझेडची लढाई मेधाताई पाटकरांच्या नेतृत्वाखाली, रायगडची लढाई डॉक्टर भाई पाटील सरांच्या नेतृत्वाखाली. नंतर पुणे जिल्ह्यामध्ये विमानतळ विरोधी आंदोलन झालं. मामास्कर धरणाची सिंचित जमीन विमानतळाला घेण्याचा नाव धरून टाकला गेला. हे सत्यशोधक शेतकरी संघर्ष समितीचे लढाई आणि त्यानंतर पॉवर ऊर्जा कंपन्यांच्या लँड ग्रॅबिंगच्या विरोधामध्ये झालेले सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेची लढाई. या 4 लढाया झाल्या. बाकी मोठ्या प्रमाणावर लँड ग्रॅबिंग महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर्ण करण्यात आला. याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. जमीन जी आहे ती जमीन काढून घेण्याचे प्रयत्न चाललेले आहेत आणि हे विशेषतः आदिवासी भागामध्ये कारण सुपीक जमीन ही आदिवासी भागामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला पाणी काढून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. डोंगराला लगतच धरणं बांधून ते पाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तिसऱ्या बाजूला पवन ऊर्जेच्या निमित्तानं हवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हवेवरची शेती म्हणजे ही हवा जी आहे त्या हवेवर वीज निर्माण करणं यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी या काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. एका पवन चक्कीला 6 कोटी रुपये लागतात. 60 ते 70% सबसिडी त्याला असते. एक पवन चक्की 15 लाख युनिट वीज तयार करते. किमान 3.5 रुपये टन जो ठरलेला होता
त्यानं वीज जर घेतली गेली तरी 52 लाख रुपये एका पवनचक्कीच्या मागे. त्या पवनचक्कीने खरोखर वीज तयार केली की नाही हे लक्षात न घेता त्या पवनचक्कीच्या मालकाच्या घरामध्ये ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, मालपाणी हे जे मालक आहेत त्या पवनचक्की असते त्यांच्या घरामध्ये जाणार आहे. आणि या पवनचक्कीतून आपण पर्यावरण पूरक वीज आपल्याकडे येते या आनंदात आपण राहणार. पण जो शेतकरी ज्याची जमीन घेतलेली आहे त्याला एक रकमी 25,000 रुपये दिले जातात. 52 लाख रुपये वर्षाला कमावणारे लोक 1,25,000 रुपये आदिवासी शेतकऱ्याला देऊ इच्छितात. तर हे आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जागतिकीकरणाच्या मध्ये हवा, पाणी आणि वीज या तीनही गोष्टी काढून घेतल्या जातात. आदिवासी शेतकरी त्या जे जो माल बाजारात आणतात या संदर्भामध्ये आपण जर बघितलं आपल्याला कल्याणकारी योजनांबद्दल सांगितलं जातं की आदिवासी विकास महामंडळ आदिवासीच्या विकासासाठी कार्यरत आहे. आदिवासी विकास महामंडळाची एक ठिकाण खरेदी केंद्राची योजना 1977-78 पासून सुरू झालेली आहे. आदिवासी एक ठिकाण खरेदी केंद्र हे उघडं असतं. कधी उघडं असतं? जेव्हा शेतकऱ्याचा शेतमाल शेतकरी घेऊन येतो बाजारामध्ये त्यावेळेस तो बघतो एक ठिकाण खरेदी केंद्र बंद आहे, त्याला पैसे पाहिजे असतात, तो पलीकडच्या बाजारपेठेत जातो, खरेदी केंद्र ओलांडून पलीकडे जातो आणि खासगी बनिया व्यापाऱ्याला तो माल विकतो. आणि नंतर 8 दिवसांनी सरकार घोषित करतं की आता एक ठिकाण खरेदी केंद्र उघडी राहणार आहे. उघडी राहणार आहे असं म्हटल्यानंतर काही शेतकरी पुन्हा माल घेऊन जातात. तेव्हा त्यांना दिसतं ते आहेत पण कर्मचारी जागेवर नाही किंवा गेले तर त्यांचा माल नाकारला जातो आणि पुन्हा उरलेला माल सुद्धा शेतकरी आदिवासी शेतकऱ्याला यांना व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. आणि मग सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी अचानकपणे व्हायला सुरुवात होते तेव्हा शेतकऱ्याजवळचा माल संपलेला असतो, व्यापाऱ्याचे गोडाऊन भरलेले असतात, त्या गोडाऊन मध्ये जागा शिल्लक असते तेव्हा तो माल हा आदिवासी खरेदी केंद्रावर येतो आणि मग तिथल्या तिथे तो जास्त दरानं सरकारकडून खरेदी केला जातो. तेव्हा आदिवासी खरेदी केंद्र जे आदिवासींचा शेतमाल व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याची केंद्र आहे की आदिवासींकडून डायरेक्ट खरेदी केला तर त्यांना पाप लागतं. अशा पद्धतीचं महाराष्ट्राचे व्यवहार आहे. तर हा व्यवहार आता सुद्धा चालू आहे. 2000 म्हणजे हा काही जुना व्यवहार आहे असं नाही. तर 2016 सालची गोष्ट मागच्या वर्षी आम्ही हे नोव्हेंबर महिन्यात आंदोलन केल्यानंतर आदिवासी खरेदी केंद्रांच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की जर खरेदी केंद्र बंद असेल तर ते तोडलं जाईल असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खरेदी केंद्र उघडण्यास सुरू झाली. पण गेल्यानंतर मका घेऊन शेतकरी गेले आनंदानं की आता खरेदी केंद्र उघडी आहेत. मग त्या ठिकाणी नोटीस बोर्डवर नोटीस लावण्यात आली की 20% जास्त आर्द्रता असेल तर तुमचा माल खरेदी केला जाणार नाही. आणि मग जे वेल्डिंगचं मशीन होतं त्या मशीनवर तो माल ठेवला जायचा आणि तो माल उचलून परत ठेवला तर ते मशीन वेगवेगळ्या 2 वेळा वेगवेगळ्या आर्द्रतेचे दाखवतो. म्हणजे ते मशीन हे कॉन्फिगरला मशीन होतं आणि त्या मशीन त्याच्या आर्थिक आयुक्त आहे. आर्थिक आयुक्तांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं, तहसीलदारांकडे तक्रार केली. तेव्हा तहसीलदारांनी स्वतः त्या यंत्राची तपासणी केल्यानंतर त्या खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही मशीन बिघडले आहे. तोपर्यंत जवळजवळ 50 ते 60 मका उत्पादक शेतकरी जे माल घेऊन आलेले होते त्यांना परत पाठवण्यात आलेलं होतं. पण नंतर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मशीन लगेच सुधारलं आणि मशीन चालू होऊन खरेदी सुरू झाली. तेव्हा या प्रकारची खरेदी आताचा मोजण्याचं चुकीचं यंत्र ठेवणं, तुमचा माल कमी प्रतीचा आहे म्हणून परत पाठवणं, अशा पद्धतीचे प्रकार हे सातत्यानं या परिसरामध्ये केले जातात. आणि त्या खरेदी केंद्रांवरचे अधिकारी तर स्पष्टपणे सांगतात की दुकान असलं खरेदी केंद्र बंद ठेवल्याबद्दल आम्हाला व्यापाऱ्यांकडनं कमिशन मिळतं, तुमच्याकडनं आम्हाला काय मिळणार आहे. तेव्हा हे स्पष्ट व्यवहार आदिवासी विभागामध्ये म्हणजे ज्याचं वर्णन नोकरशाहीचं वर्णन महात्मा फुलेंनी केलेलं होतं. ती नोकरशाही आज कार्यरत आहे, की सावकारशाही आज स्थानिक सावकारशाही बरोबर जागतिक सावकारशाही झालेली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचं आगमन झालेलं आहे आणि भांडवल कमी आहे त्याच्याबद्दल आदिवासी विकास संस्थेनं अभ्यास केला आणि सतत सरकारला आवाहन दिले की भांडवल कमी आहे
मग सरकारने उपाय काढला की एनजीओच्या मार्फत किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना जो सामाजिक कल्याणाचा निधी असतो त्या निधीच्या मार्फत आपण आदिवासींचं सक्षमीकरण करूया आणि म्हणून आदिवासी शेतकऱ्याला पेर खणण्यासाठी कर्ज दिलं गेलं आणि त्याच्या सातबाऱ्यावर नोंद केली गेली हे मंजू गुप्ता फाउंडेशनचे कर्ज आणि मग मंजू गुप्ता फाउंडेशनचं आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ते आगमन झालेलं आहे. ते आगमन हे तो सातबारा पूर्णपणे आज सातबाऱ्यामध्ये आगमन कुठं झालेलं आहे? 7 मध्ये झालेलं नाही, 7 मध्ये झालेलं आहे. 12 मध्ये त्यांचं पीक पाणीमध्ये अजून काही आगमन झालेलं नाही, पण 12 पेक्षाही ते 7 मध्ये झालेलं आहे. 7 मधून 7 वर यायला त्यांना फार वेळ लागला नाही. तेव्हा आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचं भांडवल त्याच्याकडे नाही म्हणून त्याला भांडवल देणाऱ्या एनजीओ ज्या आहेत त्या आदिवासी शेतकऱ्यांकडनं आदिवासीची जमीन काढून घेण्याची यंत्रणा म्हणून कार्यरत आहे, प्रत्यक्षरित्या शोषणाचं साधन म्हणून. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या लक्षात घेण्यासाठी आपण अभ्यासामध्ये जे साधनं किंवा दृष्टिकोनाचा प्रश्न जो वापरतो होता आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुख्य प्रवाह उपप्रवाह हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत आदिवासी विरोधी आहेत. केंद्र आणि परी म्हणजे केंद्र कोट आणि परी आणि परिगा बाहेरचे कोट, तर हा केंद्र आणि परी ही संकल्पना असो, वंचित उपेक्षित म्हणजे कुणीतरी उपेक्षित ठेवलेला आहे किंवा चुकून वंचित राहिलेले आहेत अशा पद्धतीच्या भांडवली ज्या समाजशास्त्रीय संकल्पना आहेत त्या संकल्पना या आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि शोषक आणि शोषित आणि शोषणाच्या पद्धतीने या पद्धतीचा सरळ व्यवहार हा वर्ग जात जमातीय आणि लिंगभावाच्या परिप्रेक्षामध्ये आपण बघितला पाहिजे. तरच आपल्याला या जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये आदिवासी शेतकऱ्याचं जे शोषण आहे ते हवा पाणी आणि वीज या हवा पाणी जमीन वीज या सर्वच बाबतीत कशा पद्धतीने होत आहे हे आपल्या लक्षात येईल. या पद्धतीने आपण जर बघितलं तर आदिवासी शेतकऱ्याचा प्रश्न आपल्याला समजू शकेल आणि यासाठी आदिवासी शेतकऱ्याला चहूबाजूंनी तोंडीत पकडणाऱ्या शासकीय यंत्रणांसह शोषण शास्त्राच्या संस्थांचं सर्वांविरुद्ध एक उठाव करणं याची परंपरा आदिवासींमध्येच आहे. कारण ब्रिटिशांनी इतिहासामध्ये लिहून ठेवलेला आहे की पेशवाई पडली, बादशाही पडली, पण सर्वात शेवटपर्यंत या देशातले आदिवासी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढत राहिले. हा वारसा हा नव्या कालखंडामध्ये पुन्हा आठवणं हेच आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा उपाय असं मला वाटतं. आपण माझं ऐकून घेतलं आणि आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मला संधी दिलेली त्या मॅडम आणि अध्यक्ष महोदयांनी याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. श्री थांबतो सर.